Shaurya Ande. And I am Hujeb Sheikh. Hey, do you like to see an interesting act? What? Interesting act? Yes, it is called mime. Mime. What is it? This is illustrated actor. Wow, that's interesting. Yes, we need to create a humans are safe, respected, and free from fear. Changes begins with each one of us. Let's raise awareness, educate others on respect, boundary, and create safe spaces for women everywhere. Let's welcome our BSc student with their great performance. So give a big round of applause to them. ती आवाज देते पण कुणी ऐकतच नाही. ती आवाज देते पण कुणी ऐकतच नाही. हृदय फुटतं पण कुणी बघत नाही. तिच्या वेदना जगाच्या नजरेत लोपल्या. उपभोगाची वस्तू म्हणून तिलाच मोजल्या. हंबरडा फोडते ती तिची आबरू हरवली हरवली तीही. हंबरडा फोडते ती तिची आबरू हरवली हरवली तीही. शब्द नाहीत आवाज हरला. तिचा आवाज आता तिचा नाही उरला. तिचा आवाज आता तिचा नाही उरला. माणसा माणसा तुझी नियत रे बेकार. माणसा माणसा तुझी नियत रे बेकार. तुझ्या विना बरी रे गोट्यातली जनावर. तुझ्या विना बरी रे गोट्यातली जनावर. माझ्या स्वप्नांना विळखा घालून कोणीतरी मला उद्ध्वस्त करतं. माझ्या स्वप्नांना विळखा घालून कोणीतरी मला उद्ध्वस्त करतं. न्यायालयाच्या पायऱ्यावरती मात्र माझं आयुष्य झिजून जातं. न्यायालयाच्या पायऱ्यावरती मात्र माझं आयुष्य झिजून जातं. न्यायाची काठी भक्कम आहे म्हणतात. न्यायाची काठी भक्कम आहे म्हणतात. मग ती माझ्यावरती झुकेल का? माझं सत्य खोटं ठरतं. पैशापुढे माझं सत्य खोटं ठरतं. गुन्हेगार सुद्धा हसत राहतं. गुन्हेगार सुद्धा हसत राहतं. कुणाला पाझर फुटेल का? कुणाला पाझर फुटेल का? कोणी मदतीचा हात पुढे करेल का? कोणी मदतीचा हात पुढे करेल का? की अशाच घटना उधळत समाज पुन्हा मूकच राहील का? की अशाच घटना उधळत समाज पुन्हा मूकच राहील का? जिवंत असूनही मरणाशी झगडावं लागतं. न्यायासाठी रस्त्यावर जगणं देखील विकावं लागतं. न्यायासाठी रस्त्यावर जगणं देखील विकावं लागतं. न्याय होईल त्वरित आणि खरा तरच होईल.
मानवतेची एक झळ असावी हृदयात, अश्रूंना मिळावी न्यायाची साथ, अश्रूंना मिळावी न्यायाची साथ. गुन्हेगाराला फाशीच्या धाग्यात विणले, गुन्हेगाराला फाशीच्या धाग्यात विणले, आसवानी पुन्हा नवे स्वप्न पाहिले, आसवानी पुन्हा नवे स्वप्न पाहिले. रडते ती गुपचूप स्वप्न गमावून, रडते ती गुपचूप स्वप्न गमावून, घरटी बांधते पुन्हा तुकडे तुकडे जमून, घरटी बांधते पुन्हा तुकडे तुकडे जमून. आज गाव असो की रस्ता, शाळा असो की कामाचं ठिकाण, तिला कुठेही सुरक्षित वाटत नाही. ती सुरक्षित का नाही याचा विचार करून आम्हाला उत्तर सापडेना, समाज बदलण्याचा प्रयत्न होईना. आज प्रत्येकाला वाटतं की आई व बहीण सुरक्षित असावी, मग नजरेसमोर येणारी प्रत्येक मुलगी ही संधी नाही तर जबाबदारी म्हणून जगा, संधी नाही तर जबाबदारी म्हणून जगा.